ये वीडियो बिहार के नवादा जिले के रजौली बॉर्डर का है दोस्तों। ये देखो कैसे यहाँ पे अवैध वसूली चालू है और उन्होंने क्या किया है, खिला बनाया है उस लकड़ी के ऊपर और उसको नीचे से चाक लगाया हुआ है। बिहारच्या नवादा जिल्ह्यामधली ही घटना आहे मित्रांनो। पोलीस कसे लुटतात बघा। आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 19 वर्ष सलग 19 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते। त्यांनी फक्त स्वतःचाच विकास करून घेतला। बिहारची जनता अशीच वाऱ्यावर सोडली। त्याच बिहारमध्ये एवढी अवैध वसुली होते प्रत्येक ठिकाणी आणि ह्या पोलिसांनी तर जगावेगळे डोकं लावले। एक लाकूड आहे त्याच्यावरती खिळे मारलेले आहेत। जर कोणती गाडी थांबली नाही तर ती गाडी पंक्चर करण्यासाठी एक लाकूड लावलंय, त्याच्यावरती खिळे टाकलेत, खालून चाकं लावलेली। अशा प्रकारे बिहारमध्ये एवढी ड्रायव्हर लोकांची लूट होते। आणि बिहारच्या रस्त्यांची हालत तर बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पण दिसत असेल तुम्हाला। एवढी बिकट परिस्थिती आहे रस्त्यांची। 19 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर सुद्धा बिहारचे रस्ते, बिहारचं शिक्षण, बिहारमध्ये नोकरी भेटत नाही आहे। त्याच्यामुळे बिहारचे बरेच लोक हे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बेंगलोर अशा विविध ठिकाणी, मुंबई झालं, नोकरीसाठी येतात। रोजगारच नाही त्यांना आणि त्या ठिकाणी बघा एवढी पोलिसांकडून अवैध वसुली होते। हे व्हिडिओ सरासर सोशल मीडियावर येत असतात। व्हिडिओमध्ये दिसत असतं कशा प्रकारे लूट केली जाते। तरीही कोणत्याच सरकारला आतापर्यंत ड्रायव्हर लोकांविषयी कोणतीच भावना त्यांच्या मनामध्ये दिसत नाही आहे। या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात गाडीधंदा हा खूप मोठा गोष्ट आहे। त्याच गाडीधंद्यातील जे ड्रायव्हर असतील, गाडी मालक असतील, यांना खूप त्रास होतो। कोणतीही गोष्ट काढतात, तुमचे पेपर क्लिअर असतील, लायसन क्लिअर असेल, पैसे जर लुटायचे असतील ते काही कारण सांगणारे पोलीस आहेत। आणि एवढी वसुली असताना सुद्धा मग हे पैसे जातात कुणाकडे? जर याच्यावरती जर काहीच ॲक्शन घेतलं जात नसेल सरकारकडून, किंवा मग ह्यांनी लुटलेला हा पैसा एक तर त्यांच्या खिशात जातो, नाही तर मोठ्या मोठ्या नेत्यांच्या खिशात जात असेल, त्याच्यामुळंच कोणीच याच्यावरती काय बोलत नाही आहे। आज पहा तुम्ही, सगळीकडे बॉर्डर बंद झालेले असताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जजने सांगितलं की बॉर्डर 1 महिन्याच्या आत चालू करा। त्या जजचा यामध्ये काय फायदा होता की बॉर्डर चालू करा म्हणून? बॉर्डरवरतील जे काटे असतील ते चालू ठीक आहेत, असावेत, पण त्या ठिकाणी पैसे लुटण्याचा धंदा हा कशासाठी? एखादा वकील जर सांगत असेल की तुम्ही बॉर्डर चालू करा, म्हणजे ही गोष्ट त्या जजपर्यंत कुणीतरी पोचवली असेल, ज्याला त्यातून पैसा भेटतो आहे ना, अशा कोणीतरी ती गोष्ट त्या ठिकाणी पोचवली असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला। कारण गाडीधंद्याचं, गाडीतील जे ड्रायव्हर असतील, गाडीवरती जे गाडीचे मालक असतील, यांची लूट, जी सर्रास लूट होते ना, ती लूट कधी थांबणार मित्रांनो? याच्यावरती आवाज उठवला गेला पाहिजे।